वाल्मिक कराडला ठीक आहे अटक झाली म्हणजे तो शरण आलेला आहे पुणे CID ऑफिसमध्ये. काय सांगा तुम्ही? ठीक आहे. मला आपल्याकडूनच कळतंय. मी माझी सकाळी 10:30 वाजतापासून मिटिंग होती. आपणच सांगताय मला जर झाले असले अटक किंवा अरेस्ट झाली किंवा ते सिलेंडर झाले तर त्यांचं ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे. ते अटक झाले तर चांगलं काम झालं. पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही, खोटा गुन्हा दाखल झाला आहे खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. नाही, त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा CIDकडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस ही डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले? तरी करायचंच होतं डिक्लेअर त्या दिवशी करायचं. जर केलं असेल तर मला माहीत नाही. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं की राजकीय